जंगलाजवळ एका गावामध्ये किंगिणी नावाचं एक वासरू राहायचं. किंगिणी सुंदर होती आणि खोडकरही होती. अरे सकाळ झाली, मी उठायला हवं. मला खूप भूक लागलीये. मी तलावाकाठी जाऊन गवत खाऊन येतो. तिकडलं गवत खूपच चविष्ट आहे. त्याच्याबद्दल विचार करूनच तोंडात पाणी आलं. किंगिणी, थांब, एकटी नको जाऊस, मी पण येते. हत्तींचा कळप तळ्यावर आला असेल, एकटं जाणं धोक्याचं राहील. काही नाही होणार आई, मी काळजी घेईन. काय करावं, ऐकतच नाही ही. मला तर कुंजन अजून इथे कुठेच दिसत नाहीये. सकाळ तर झालीये, पण हा अजून उठला नाहीये का? मला तो इथे पण नाही दिसत आहे. एक काम करते, मी त्याच्या घरी जाते आणि त्याला घेऊन येते. किंगिणी वासरू आणि कुंजन नावाची एक मुंगी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. कुंजा, कुंजा, बाहेर ये ना, आपल्याला जायला हवं. सकाळ झाली वाटतं. अरे हे काय किंगिणी, सकाळी सकाळी कुठे चाललीस? तू लवकर ये ना, मला खूप भूक लागलीये. मला ते तलावाजवळचं स्वादिष्ट गवत खायचंय. तर मग तू लवकर जा आणि गवत खाऊन परत ये. कालच मी माझ्या घरामध्ये सगळं अन्न भरून ठेवलंय. असं नाहीये कुंजा, तुझं न येणं योग्य नाहीये. कदाचित तो हत्तीचा कळप तलावाजवळ पोचला असेल. त्याच्यातला तो मनियन हत्ती खूप दुष्ट आहे. तो जेव्हाही मला बघतो तेव्हा लगेचच मला पकडायला धावतो. तो मला कधीच गवत नाही खाऊ देणार. तो स्वतः पण नाही खाणार आणि स्वतःचं पोट पण नाही भरवणार. अच्छा, पण तिकडे येऊन मी तुझ्या सोबत करू काय? तू फक्त माझ्या जवळ उभी राहा आणि मी जेव्हा गवत खात असेन तेव्हा तू तलावाकडे लक्ष ठेव. ते जसेच तलावाच्या बाहेर येतील तसं आपण तिथून लगेच खूप दूर पळून जाऊया. असं आहे का? मग मी येते. आणि कुंजन मुंगी आणि किंगिणी तळ्याकडे जायला निघाल्या. अगं किंगिणी, आपण मनियन हत्तीला असं सहज जाऊ द्यायला नाही पाहिजे. तो स्वतः तर गवत खात नाही ना, आणि तुला पण तो खाऊ देत नाही. हे तर बरोबर नाही ना? हो, तू एकदम बरोबर बोलते आहेस. पण जर आपण हत्तींसोबत मस्ती केली तर आपण संकटात सापडू शकतो. हत्ती खूप जास्त शक्तिशाली असतो. आपण त्यांना कधीही नाही हरवू शकत. म्हणून ह्याचाच घमंड त्या मनियन हत्तीला आहे. त्याच्या अहंकाराला मीच तोडते आज. तू खूप जास्त छोटी आहे त्याच्यासोबत लढाई करायला. त्या हत्तीला तुझ्यावर फक्त पाय ठेवायची कमी आहे. बाकी तुला माहितीच आहे. हो, मी छोटी आहे, खरं आहे हे, पण मी पण खूप काही गोष्टी करू शकते. चला बघूया ही छोटी कुंजन त्या हत्तींसमोर काय करू शकते. तू फक्त बघ, मी तुला दाखवते मी काय करते ते. कुंजा, मला तुझं बोलणं ऐकूनच भीती वाटायला लागलीये. का घाबरू नकोस.
किंगिनी तिथे काय गवत खायला आलीये? तिच्यात आज इतकी हिंमत कशी काय आली? तिने काय मला इथे आज बघितलं नाही? काही हरकत नाही, मी तिला आज आठवण करून देतो. तू न घाबरता छान पोट भरून गवत खा. मी तिला इतक्या जोरात आवाज दिला तरी सुद्धा तिला काही फरक नाही पडला. आता मला जाऊन तिला पकडावंच लागेल. मनियन सोबत मी आता बोलते. मनिया, थांब तिथेच. किंगिनीने तुला कधीच त्रास नाही दिला, तर मग का बरं तू सारखा तिला विनाकारण पळवून लावतोस? तू होतेस कोण मला हे सगळं बोलणारी? जर मी तुझ्यावर पाय ठेवला तर तू पूर्णपणे तिथे चिरडले जाशील. तुझ्या आयुष्याच्या भल्यासाठी सांगतोय, तू या सगळ्यातनं दूर राहिली तरच बरं आहे. सहजासहजी बाहेर नाही येणार. मी तेव्हाच बाहेर येईन जेव्हा तू किंगिनीला परत कधी त्रास न देण्याचं वचन देशील. कुंज, नाही कुंज, मी कधीही परत किंगिनीला त्रास नाही देणार. तू प्लीज बाहेर येऊन जा. मनिया, तू शक्तिमान आहेस, पण तू तुझी शक्ती दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी नाही वापरली पाहिजे. तू तर तुझी शक्ती दुसऱ्यांची मदत करण्यासाठी वापरली पाहिजे. परत कधीही मनियन हत्तीने दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला त्रास नाही दिला. आणि एवढंच नाही, कुंजन, किंगिणी आणि मनियन खूप चांगले मित्र बनले. खूप दिवसांपूर्वी नदीच्या जवळ एका झाडावर दोन मित्र बसले होते, पोपट आणि खार. काय झालं मित्रा, आज तू जेवायला नाही गेलास? सगळं ठीक आहे ना? हो हो, आम्ही तिकडेच जातो आहोत. तिकडे बगीचात केळ्याच्या फुलांमधून छान मध मिळतं मित्रा. इथे मी तुम्हाला ते सांगायला आलो आहे. हा ठीक आहे, तर आज मी तुझ्यासोबत जेवण करेल. चला, चलायचं? तेव्हा त्यांनी पाहिलं की एक मुंगी पाण्यात बुडून मरते आहे. हे बघून पोपटाला राहवलं नाही आणि पोपट झाडावरून उडून मुंगीजवळ गेला. बुडणाऱ्या मुंगीला बघून पोपटाला त्याची खूप दया आली. त्यांनी लगेच जवळच्या एका झाडाचं पान तोडून मुंगीजवळ टाकून दिलं आणि ती मुंगी त्या पानाच्या मदतीने वाचली. नंतर पोपटाने त्या पानाला चोचीत पकडून तीरावर आणून ठेवलं. प्रिय पोपटा, जर तू वेळेत नसता आलास तर मी या नदीत बुडून मेलो असतो. तुझा जीव वाचवू शकलो म्हणून मी भाग्यवान आहे. काय? तू भाग्यवान आहेस? हो, म्हणून मी तुला वाचवायला यशस्वी राहिलो. एक जीव वाचवण्यात यशस्वी होणं हे माझं सौभाग्य आहे. अरे मुंगी, तू
तू आज पाण्यात कशी काय पडलीस? मी तटाच्या तिकडे एका झाडावर होतो. तिथे मी मध आणायला गेलो. त्यात माझा पाय घसरला आणि मी खाली पाण्यात पडलो. जर तू झाडावर निष्काळजीपणे चालशील तर असंच होईल ना? तसंही पोपटाने येऊन तुला योग्य वेळी वाचवलं, नाहीतर तू नदीत वाहून समुद्रात गेली असतीस. प्रिय पोपटा, मी तुझा खूप आभारी आहे. याच्या बदल्यात मी तुझी मदत करू इच्छितो. काय तू मला मदत करू देशील? तू काय मदत करशील त्याची? तू तर स्वतः उडू पण शकत नाही आणि आकाशात उडणाऱ्या पोपटाची मदत करशील? मोठ्या मोठ्या गोष्टी करणारी छोटीशी मुंगी आली मोठी पोपटाची मदत करणारी? अरे शांत व्हा. अशी कुणाची टर नसते उडवायची. छोटी मुंगी, आता आपण चांगले मित्र राहू. हे म्हणून पोपट उडून गेला आणि खार सुद्धा जवळच्या झाडावर चढून गेली. एक दिवस शिकारी शिकार शोधायला तिथे आला आणि चारी बाजूला शिकारी शिकार शोधत होता. तेव्हा त्याला झाडावर पोपट बसलेला दिसला आणि तो खूप खुश झाला. तेव्हा मुंगी स्वतःसाठी जेवण जमा करत होती. तितक्यात तिने पाहिलं की एक शिकारी कुणावर तरी निशाणा लावतोय. अरे बापरे, हा शिकारी तर बिचाऱ्या पोपटावर निशाणा लावून बसलेला आहे. मला त्याला वाचवायचा मार्ग शोधावा लागेल. त्याला वाचवायला मुंगी शिकाऱ्याजवळ गेली आणि त्याच्या पायाला जोरात चावायला लागली. अरे वा, मज्जा आली. मी पोपटाला वाचवलं. छोटीशी मुंगी, तू मला माफ करशील ना? त्या दिवशी मी तुझी टर उडवली. मला तुझी माफी मागायची आहे. काही नाही मित्रा, या जगात प्रत्येक जीवाचं आपलं काम असतं. कुणीही लहान मोठं नसतं. हे तर निघतच नाही आहे, पण मला हे हाड सोडायचं नाहीये. हे तू काय करतोयस? काय तू गटरमध्ये उडी मारणार आहेस? ज्याचं हाड अडकलं आहे त्याला असं चिडवू नये. हाड हरवलंय? कोणाचं? माझं हाड. तुझं हाड हरवल्यावर पण तुला तर काहीच नाही झालं आहे. अरे काय बोलतोयस तू? माझ्या शरीरातलं हाड नाही, ते हाड जे मी चावत होतो ते खाली गटारात अडकलंय. बघ ना, किती वेळ झाला मी हे काढण्याचा प्रयत्न करतोय. एवढा वेळ प्रयत्न करून सुद्धा तुला तर नाहीच जमलंय ना? आणि तू मला विचारतोयस की तू करून बघ. यावर स्वतःचा वेळ वाया नको घालवूस. अच्छा, मग आता काय करायचं? तू एक गोष्ट नक्की करू शकतो. मी काही पण करेन, सांग मला काय करू? त्या हाडाचा विचार करणं सोडून दे. ते हाड आहे ना, मी त्याला सोडू पण नाही शकत. गेलेल्या गोष्टीचा विचार न करण्यातच भलाई आहे मित्रा. काय झालं आहे? असं वाटतं आहे की तुमच्यामध्ये खूप जोराचं भांडण झालं आहे. माझ्यासारख्या हुशार डोक्याची मदत तुम्हाला नक्की लागणार आहे. ते झालं असं आहे की ह्या पिल्लूनी जे हाड आणलं होतं ते या गटर मध्ये पडून गेलं आहे आणि आमच्याकडनं ते बाहेरच नाही निघत आहे. असं झालं तर इतकं काही नाही झालं आहे. हे सगळं तर नॉर्मली सुरूच असतं. खूप आधी मी एका उंदराला पकडलं होतं आणि तो सुद्धा असाच गटर मध्ये पडून गेला होता. जेव्हा एखादी मेहनतीने कमवलेली गोष्ट आपल्याकडनं हरवते त्याचं दुःख सहन करणं खूप कठीण असतं. मित्रा, तुला माझं दुःख समजतंय ना? तू हाड काढायला माझी मदत करू शकतो का? मला प्रयत्न करून पाहू दे.
हे तर बाहेरच नाही येते. मला तर आधीपासूनच माहिती होतं की हे असं होणारच नाहीये, म्हणूनच मी तर प्रयत्नच नाही केला. हो बिचारा, मी पण या हाडाला बाहेर नाही काढू शकलो. तू पण आता या हाडाचा विचार करणं सोडून दे. हे हाड सोडायची माझी इच्छाच होत नाही आहे. तुझ्यासोबत बोलण्यात तर काहीच अर्थ नाहीये. तू हुशार नाहीयेस ना, तेच कारण आहे. अरे बापी, काय झालं तुला? माझं हाड गटारात अडकलंय. चिंता करू नका, आम्ही मदत करू. काय तुम्ही मदत कराल? हे बोलायला तुम्ही किती जास्त मूर्ख आहात. आम्ही जे तुमच्यापेक्षा मोठी आहे नाही करू शकलो आणि तुमच्यासारख्या लहान मुंग्यांना करून पाहायचं आहे. तरी पण आम्ही सगळे प्रयत्न तर करून पाहतो. हो हो, करून पहा, करून पहा. मला तर फक्त इतकी चिंता आहे की बहुतेक अजून एक अपयश मला बघावं लागेल. मित्रांनो, सगळ्यांनी मिळून घट्ट पकडूया. आम्ही आमच्या पूर्ण शक्तीनिशी त्याला पकडू. जोर लगा के हाइशा, 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 जोर लगा के हाइशा. मित्रांनो, मी तुमचा खूप आभारी आहे. मला तर विश्वासच नाही बसत आहे. या मुंग्यांनी तर कमालच केली. मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा आमच्यासारखा मिळून प्रयत्न केला असता तर तुम्ही सुद्धा हे हाड आरामात काढलं असतं. तुम्ही एक एक करून प्रयत्न केला म्हणून तुम्ही हारले. तू अगदी बरोबर बोललास. एकजुटीने काम केल्यावर फळ अवश्य मिळतं. मागे मागे एका मागे पहा जातात लाल मुंग्या. मागे मागे एका मागे पहा जातात लाल मुंग्या. पहा कशा एका मागे पुढे जातात एक साथ. पहा कशा एका मागे पुढे जातात एक साथ. लपक लपक पुढे जाऊन गोड खाण्यात जातात त्या. लपक लपक पुढे जाऊन गोड खाण्यात जातात त्या. पहा कशा एक साथ गुणगुणत नाचतात त्या. पहा कशा एक साथ गुणगुणत नाचतात त्या. मागे मागे एका मागे पहा जातात लाल मुंग्या. मागे मागे एका मागे पहा जातात लाल मुंग्या. पहा कशा एका मागे पुढे जातात एक साथ. पहा कशा एका मागे पुढे जातात एक साथ. लपक लपक पुढे जाऊन गोड खाण्यात जातात त्या. लपक लपक पुढे जाऊन गोड खाण्यात जातात त्या. पहा कशा एक साथ गुणगुणत नाचतात 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 त्या. सोंड वळवलेला हत्ती, दात असलेला हत्ती. सोंड वळवलेला हत्ती, दात असलेला हत्ती. हळूहळू एक मुंगी त्याच्या समोर आली. हळूहळू एक मुंगी त्याच्या समोर आली. हत्ती म्हणाला,
पाहिलं नाही का मला, डोळे नाही का तुला, पाहिलं नाही का मला, डोळे नाही का तुला, माझ्या पायाखाली आली तर काय होईल तुझे हाल, माझ्या पायाखाली आली तर काय होईल तुझे हाल. मुंगी रागाने म्हणाली, अरे जाड्या तुला पण तर आहेत ना दोन डोळे, अरे जाड्या तुला पण तर आहेत ना दोन डोळे, तुझी मस्ती उतरवेन म्हणे हत्ती, चल बघूया म्हणे मुंगी, माझ्याशी मस्ती म्हणे हत्ती, तिच्यावर पाय ठेवला म्हटला मेली मुंगी. पायावर चढून हळूहळू मुंगी चढली त्याच्यावर, पायावर चढून हळूहळू मुंगी चढली त्याच्यावर, कानावर चढून म्हणाली मी पण वरती बसली आहे, कानावर चढून म्हणाली मी पण वरती बसली आहे. हत्ती तिला पाडायला हलू लागला सारखा, हत्ती तिला पाडायला हलू लागला सारखा, सोंडेला मुंगी चावली तर जोर जोरात हत्ती ओरडला, सोंडेला मुंगी चावली तर जोर जोरात हत्ती ओरडला. मुंगी त्याला म्हणाली अहम कोणाचा चांगला नाही, मुंगी त्याला म्हणाली अहम कोणाचा चांगला नाही, अहम कोणाचा चांगला नाही, अहम कोणाचा चांगला नाही.